हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली चपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। रुटीन वगैरे काही नाही, अजून आपल्या घरातली सजावट वगैरे चालू आहे, तर त्याची शॉपिंग वगैरे चालू आहे। आणि आपल्या अर्नवला सायकल पण घ्यायची आहे, कारण इथं काही आणायला वगैरे जायचं म्हटलं तर डायरेक्ट मार्केटला जावं लागतं, तर सायकल गरजेची आहे। आणि थोड्याच अंतरावर मार्केट आहे, तर अर्नव वगैरे गेला तरी चालेल, एवढ्या जवळ आहे मार्केट। तर चला म्हटलं सायकल घ्यायचीच होती त्याला, कारण जम्मूमध्ये पण आम्ही घ्यायचं म्हटलं आणि राहूनच गेली। तर आता त्याला सायकल वगैरे घेऊया। आता त्यांना सुट्ट्या लागल्या स्कूलला 1-2 महिने, तर मुलं इथं छान खेळतील, सायकल खेळायला वगैरे पण भरपूर जागा आहे। तर आज आम्ही सायकल खरेदी करायला चाललोय। आल्यापासून काही ना काहीतरी खरेदी चालूच आहे, त्यामुळे तुम्हाला सगळे खरेदीचेच व्हिडिओ येत असतील। घरातलं रुटीन अजून दाखवलं नाही, कारण अजून घरातलं रुटीन बसलं नाही व्यवस्थित, त्यामुळे काही दाखवता पण येत नाही। तो या अर्नवसाठी छान अशी सायकल खरेदी करून येऊया आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आम्ही कशा प्रकारे सायकल वगैरे घेतली आहे। चला तर मग करूया व्हिडिओ कंटिन्यू आणि बघूया आजचं आमचं संध्याकाळचं रुटीन काय काय आहे। आता ना 5 वाजल्यात, संध्याकाळीच घरातून बाहेर निघतो, कारण इथं गरमी खूप म्हणजे खूपच आहे, दिवसभर बाहेर जायलाच नको वाटते। तर चला तर जाऊया, करा ब्लॉग कंटिन्यू। आणि चला जाऊया आपण। आणि रिक्षा बोलवली होती फौजीने, तर आता इथं बघा रिक्षा वगैरे आली आहे। आणि सायकल आणायला जायचं आहे ना, ते मार्केट थोडं लांब होतं, त्यामुळे रिक्षानं जावं लागेल। बाकी भाजीचे वगैरे मार्केट जवळच आहेत, पण आता सायकल आणायला थोडं मोठ्या मार्केटमध्ये जायचं होतं आपल्याला। चला आता बसतो आम्ही रिक्षामध्ये आणि जाऊया, बघूया कशा प्रकारे सायकल वगैरे घेतोय। आणि मी व्हिडिओ नक्की बनवीन, तुमच्याबरोबर शेअर करेन। आम्ही सायकलच्या दुकानाजवळ पोहोचणारच होतो, तर बघा इथं ना बोलवतच होते की या या, आणि आम्हाला खरं सायकलच घ्यायला आलो होतो आम्ही, तर खूप छान वाटलं। आणि इथं ना जास्त करून लोक सायकलीचा वापर करतात, त्यामुळे इथं व्हरायटी पण भरपूर अशा बघायला मिळाल्या। तर आता चला आपण पण इथं सायकलीचाच वापर करूया, जसा देश तसा वेश, इथं जसं आहे तसं आपण पण इथल्यासारखं थोडं शिकायला पाहिजे। आणि फौजी पण म्हटले मी ड्युटीला वगैरे जाताना थोडं जास्त सायकलीचाच यूज करीन, कारण इथं सगळेजण ना सायकलीवरच ड्युटीला वगैरे येतात। फौजींचं काम आहे ते पण जास्त लांब अंतरावर नाही, जवळच आहे, तर फौजी इझिली सायकलीवरूनच जाऊन येऊन करतील, तर खूप छान आहे। चला आता इथं बघूया आपण आपल्याला कोणती सायकल घ्यायची आहे। आणि अर्नवच्याच आवडीची सायकल घेणार होतो, कारण अर्नवला गिफ्ट म्हणून आहे आमच्याकडून, तर फौजी पण यूज करतील आणि अर्नव पण। आता अर्नवची पण हाईट म्हणजे झाली, त्यामुळे तो पण यूज करू शकतोय आरामात। इथं कुर्नालचं एका साईडला वेगळंच चाललं होतं, कुर्नालला ना काही ना काहीतरी घ्यायचं होतं, पण आता कुर्नालसाठी गिफ्ट नव्हतं, आता अर्नवसाठी होतं। थोड्या दिवसानं कुर्नालचा बर्थडे आहे ना, तेव्हा कुर्नालला आपण काही ना काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं, पण आता फक्त अर्नवसाठी सायकल घ्यायची आहे। पण कुणालची इथं ना एकदम एक्साइटिंग चालू होती की पप्पा आणि मम्मा मला पण काही ना काहीतरी घेणारच आहेत। आता इथं मी त्याला समजवत आहे की आता तुला नाही घ्यायचं तर भैयाला घेऊया, नंतर मी तुला घेईनच। तर चला करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया कोणती सायकल घेत आहेत। इथं ना मी पण ट्राय करत होती, लेडीज सायकल्स वगैरे होत्या ना, आणि भरपूर दिवस झालं मी पण सायकल चालवून, जेव्हा मी कॉलेजला जायचे ना तेव्हा मी सायकलीवरूनच जायचं, कारण थोड्या अंतरावर होतं कॉलेजला जाणं येणं वगैरे, तर मी सायकलीवरून जाऊन येऊन करायची। आता बरेच दिवस झालं मला पण विसर पडलाय। फौजी म्हणतायत नाही तू पण चालवून बघ, कोणत्याही गोष्टीमध्ये कमी नाही पडायचं, काही ना सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत। मी म्हटलं आता मला सायकल चालवून भरपूर दिवस झाले आहेत, तर इथे मला फौजी चिडवत होते। चला तर आता सायकल बघूया कोणती घेतात।
आणि अर्णवसाठी ना ही सायकल फिक्स झाली होती. आणि ही बघा छोटी सायकल कृणाल घेऊन आला होता आणि कृणाल किती खुश आहे. कृणालला असं वाटत होतं मला मम्मी पप्पा ही सायकल खरेदी करतील, पण त्याला घ्यायचीच नव्हती आता. आणि बघा किती खुश आहे. जेव्हा त्याला कळालं ना त्यासाठी घेणार नाही, त्यानं एवढा धिंगाणा केला, एवढा रडला, अक्षरशः तिथे रस्त्यावरती लोळत होता तो. ते मी व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही करू शकली कारण मी त्याला सावरत होते. खूप रडला तो. पण चला काही नाही, थोड्या दिवसांनी त्याला पण घ्यायचं. एकदम दोघांना घ्यायला नको म्हटलं. परत अर्णवला घेऊया, नंतर कृणालला वगैरे घ्यायचं. आणि आम्ही राहतो ना इथं रेल्वे स्टेशन जवळ आहे, त्यामुळे थोडंसं तुम्हाला रेल्वेचा आवाज डिस्टर्ब करत असेल, पण चला काही नाही. आणि आता इथं बिलिंग वगैरे चालू होतं. एका साईडला मी बसले होते आणि मी इथं बघत होते सायकल कशा प्रकारे आहेत. आणि इथं लेडीज सायकल आहेत ना, प्रत्येक लेडीज सायकलला पुढं कॅरेज वगैरे आहे, जसं की आपण इझिली आपल्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ठेवू शकतो. कारण जर सगळे जर मार्केटला वगैरे जायचं म्हणलं ना तर सायकलच घेऊन जातात. आपलं काही साहित्य वगैरे आहे ना ते त्या कॅरेजमध्ये टाकून घेऊन येतात. कसं इझिली आपण घरी आपल्या गोष्टी घेऊन जाऊ शकतोय. आणि हेच मला खूप छान वाटलं. चला आता इथं आहे सगळेजण सायकल चालवतात, तर आपण पण सायकलीचाच वापर करणार आहे जास्त करून. कधी आम्ही सगळेजण मार्केटला गेलो तर गाडीवरून वगैरे जाईल. फौजी अर्णव काही आणायचं म्हटलं तर सायकलचाच यूज करतील. आणि ते इथं बघा कुणालचं ना रडायची सुरुवात झालं होतं. कुणाल हळूहळू रडायला सुरुवात, कारण आता अर्णवची सायकल बघून त्याला ना खूप रडायला येत होतं. आणि अर्णव पण खूप खुश झाला होता. आणि अर्णवला पण ना भरपूर दिवसापासून सायकल पाहिजे होती. फायनली आज मिळाली. असंच त्याला आता घेऊया परत घेऊया असं करून करून त्यांना भरपूर दिवस काढले. पण चला फायनली त्याला आम्ही सायकल घेतली. आणि मुलांना कसं जेव्हा मुलं मागतील ना तेव्हा लगेच गोष्टी घ्यायला नाही पाहिजे, त्यांना थोडंसं स्ट्रगल करायलाच पाहिजे. की कोणतीही गोष्ट म्हटल्या मिळणं हे शक्य नाही, थोडंसं हे केलंच पाहिजे. तर अर्णवनं भरपूर दिवस काढले की बिना सायकलचं. फायनली त्याला त्याच्या आवडीची सायकल मिळाली. कुणाल पण आता रडतोय, पण नाही त्याला पण आम्ही थोड्या दिवसांनाच घेणार. कारण सगळ्या गोष्टी कशा प्लॅनिंगनुसार असतात. मुलं म्हणतील तेव्हा आपण गोष्टी घेणं चुकीचंच आहे आणि होत पण नाही तसं काही. आणि बघूया कुणालचा बड्डे आहे ना तेव्हा आम्ही त्याला सायकल गिफ्ट करू, पण आता लगेच शक्य नव्हतं ते. चला तर आता अर्णवची सायकल बाकीचं काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या लावून घेऊया आणि आपण घरी जाऊया. नवीन काहीतरी खरेदी झाल्या बंगालमधल्या, आमची मोठी खरेदी आहे ही. तर मस्त आता गोडाधोडाचं काहीतरी घरी घेऊन जाऊया, पूजा करूया आपल्या सायकलीची. दिसायला छोटी असली तरी पण आमच्यासाठी ही खूप मोठी खरेदी आहे. बंगालमधली आमची पहिली खरेदी आहे. तर सगळेजण आम्ही खूप खुश होतो. अर्णव तर खूपच खुश होता. तर चला छान अशी काहीतरी मिठाई घेऊन जाऊया, घरी जाऊन आपल्या सायकलची पूजा वगैरे करूया. आणि फौजी म्हणतो ते आणखी काय घ्यायचं असलं तर घे म्हणतात. आणि चला आता आपली मिठाई सायकल वगैरे घेऊन झालं, घरी जाऊया आता. आणि फौजीना सायकलीवरून येणार होते, मी अर्णव कुणाल ई रिक्षामधून जाणार होतं. तर जास्त लांब पण नव्हतं, पण चला फौजी अजून इथे थांबले आहेत कारण अजून आमची रिक्षा गेली नाही. मी फौजींना म्हणत होते तुम्ही चला तोपर्यंत आम्ही येतोच. आणि इथं बघा आता आम्ही घरी पोहोचलो. आणि अर्णवला आता सायकल चालवायची होती, तर मस्त आपल्या इथं अंगणामध्ये ना सायकल चालवत आहे आणि खूप खुश होता. कुणाल पाठीमागं बसलाय आणि अर्णव मस्त सायकल चालवतोय. चला आता आपण पूजा करून घेऊया. आणि आता सायकलीची पूजा करायची होती तर मी आरतीचं ताट तयार करत आहे. आरती वगैरे लावून घेतली, आपलं हळदी कुंकू घेतलं, थोडीशी मिठाई वगैरे घेतली, अगरबत्ती. चला आता आपण खाली जाऊन ना आपलं सायकलीची पूजा वगैरे करून घेऊया.
होतात, त्यामुळे व्हिडिओ काय घेतला नाही मी. थोडासा घेतलाय अर्णवनं, तर तो मी शेअर करीन तुमच्यासोबत. तर चला आता चहा वगैरे करते, कारण बाहेरून आलं ना थकल्यासारखं होतं. थोडाफार चहा घेतला की छान वाटते. आणि अर्णवना खूप खुश आहे. अर्णवला सायकल मिळाली आणि फौजी पण वापरतील, कारण फौजींचं युनिट आहे ते जवळच आहे, तर सायकलीवरून पण जाता येते त्यांना, तर दोघांना पण वापरायला होईल. तर खूप खुश आहेत. तर छान वाटतं आपल्या घरामध्ये काहीतरी नवीन वस्तू आली की सगळे खुश असतात. तर चला आता मी चहा वगैरे बनवते आणि नंतर बोलते.